पुलिस ने अर्जी दिया था कि वो हॉस्पिटल में है, उसको ला नहीं सकते, तो उसको वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा हमारे सामने हाजिर करो। अब देख लो, तो कोर्ट ने बोला जब तक उसको मेरे सामने लाते नहीं, या ऐसा नहीं चलेगा, ये इलीगल है। पहला कस्टडी होता है जब फिजिकली लाना पड़ता है कोर्ट के सामने। तो अभी उनको कब तक उनको लाने की अभी वो आदेश करेगी। वो डॉक्टर डिसाइड करेगा अभी ये फिट है कि नहीं। डॉक्टर उसको जब बोलेगा, डिस्चार्ज देगा कि पुलिस को इसको लेके जाओ, पुलिस उसको पकड़ के लाएगी, सीधी बात है। ओके। प्रकरणामध्ये आरोपीच्या अब्सेन्समध्ये पोलिसांनी अर्ज दाखल केला होता की त्यांचा हक्क बाधित MCR पोलीस कचेरीचा हक्क बाधित ठेवून त्यांनी MCRचा रिपोर्ट कोर्टापुढे प्रोड्यूस केला होता। कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यावर असा हुकूम केला की आरोपी जोपर्यंत कोर्टापुढे प्रोड्यूस करत नाही तोपर्यंत ते कुठल्याही प्रकारची रिमांडची ऑर्डर पास करणार नाही। ॲट द सेम टाइम असं झालेलं आहे की आरोपीला आदेश दाखवलेली आहे, विदिन 24 आवर्स त्याला कोर्टापुढे प्रोड्यूस करणे मॅन्डेटरी आहे आणि जर त्याला कोर्टापुढे प्रोड्यूस नाही केलं तर त्याचा कॉन्स्टिट्युशनल राईट भंग होतो। तर आता मला पोलिसांचे काय पुढचे स्टेप्स आहेत ते बघावं लागेल, कारण बेसिकली पाहायला गेलं तर त्यांना 24 तासामध्ये प्रोड्यूस करायचं होतं। आता त्यांनी आणि आज तो कुठल्या पद्धतीने त्यांना MCR म्हणून ट्रीट करणार आहेत का PCR म्हणून ट्रीट करणार आहेत ते त्यांनाच माहिती। पोलीस अडचणीत येऊ शकतात आता त्यांच्याकडे पण यंत्रणा आहेत, त्यांचे पण वकील आहेत, ते त्यांना योग्य सहाय्य देतील। पण जेवढा माहिती आहे तोपर्यंत जो CRPC 57 होतं, BNSचे सेक्शन आहेत आणि आर्टिकल 21 मध्ये पण आरोपीला 24 तासामध्ये कोर्टापुढे प्रोड्यूस करणे मॅन्डेटरी आहे।